श्री गणेशाय नमः. श्री सांब सदाशिव महादेवाय नमः. महाशिवरात्री. शिव उपासना कशी करावी. दिनांक 8 मार्च 2024 माघ कृष्ण चतुर्दशी शुक्रवार या दिवशी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय असणारं हे काम्य व्रत आहे. या व्रताचा उल्लेख शिव महापुराण या ग्रंथामध्ये चतुर्थ खंड कोटी रुद्र संहितामध्ये अध्याय 38, 39 आणि 40 मध्ये उल्लेख केलेला आहे. शिवलीलामृत हा ग्रंथ शिवास अतिशय प्रिय असणारा हा ग्रंथ आहे. या महत्वाचा ग्रंथाचा उल्लेख हा शिव महापुराणमध्ये येतो. स्कंद पुराणातील ब्राह्मोत्तर खंडामधील धार्मिक भाग म्हणजे शिवलीलामृत ग्रंथ होय. हा ग्रंथ व्यास मुनीने लिहिला आहे. याचे 15 अध्याय आहेत. शिवलीलामृत हा ग्रंथ आत्मशुद्धी, चित्तशुद्धी करणारा व प्रामुख्याने मनशांती मिळवून देणारा हा ग्रंथ आहे. भगवान शिवांच्या उपासनेमध्ये या ग्रंथाचं एक वेगळं असं महत्व आहे. या ग्रंथाचं पारायण करता येतं. एक शिवस्तोत्र पठण करावं. त्यानंतर आपल्या सोयीने कोणताही एक शिवमंत्र 108 वेळा जपावा व त्यानंतर या पारायणास सुरुवात करावी. पारायणाच्या शेवटी परत एकदा तोच शिवमंत्र 108च्या पटीत जपावा व क्षमामापन स्तोत्र म्हणून या पारायणाची सांगता करावी. शिवलीलामृत ग्रंथ हे शनीच्या 7.5 सुकर करतं, मानसिक शांती प्रदान करतं व आध्यात्मिक उन्नती प्रदान करतं. थोडक्यात आध्यात्मिक उन्नतीसाठी लागणारं हे एक चांगलं उत्कृष्ट आध्यात्मिक रसायन आहे. आता महाशिवरात्री निमित्त आपण शिव उपासना कशी करू शकतो याबद्दल थोडी चर्चा करू. प्रत्येक व्यक्तीनं मन शांती आणि ऐहिक सुख प्राप्त करून घेण्यासाठी उपासना करणं हे आवश्यक आहे. उपासना म्हणजेच भक्ती. आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या देवतेची मनापासून केलेली भक्ती म्हणजेच उपासना. हीच परमेश्वरी कृपा आणि मोक्षासाठी केली की ती उपासना म्हणजे निष्काम उपासना होते. आणि काही विशिष्ट हेतू ठेवून जर आपण ती उपासना केली तर ती उपासना म्हणजे सकाम उपासना होते. आता अध्यात्मात भगवान शिव यांचा दर्जा खूपच मोठा आहे. यांना जगतपिता असं म्हटलं जातं. यांच्या पत्नी या पार्वती माता यांना शक्ती म्हटलं जातं. शिवाशिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिव नाही. आता अशा या भगवान महादेवांची म्हणजे शिवांची पूजा करण्यासाठी महाशिवरात्री दिवशी ही पूजा 4 टप्प्यामध्ये केली जाते. ज्याला रात्री 6 वाजल्यापासून म्हणजे सायंकाळी 6 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत ही पूजा चालते. आता ही पूजा आपण कशी करू शकतो तर ही पूजा आपण 3 पद्धतीने करू शकतो. पहिली, या पूजेमध्ये आपण उपवास करू शकतो. दुसरा, आपण याच्यामध्ये काम्य पूजा करू शकतो म्हणजे अभिषेक देऊ शकतो. त्यानंतर आपण शिवाला प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करू शकतो. त्यानंतर आपण शिवमंत्राचा जप करू शकतो. त्यानंतर आपण शिवांना हवन करू शकतो. शिवांचा मंत्रांचं हवन करू शकतो. अशा या व्रताची जे आपण 2-3 टप्प्यांमध्ये 4 टप्प्यांमध्ये आपण जी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करू यामुळं आपल्याला भगवान शिवांची एक विशिष्ट अशी कृपा प्राप्ती होणार आहे. कारण असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान शिव म्हणजे साक्षात आपल्या कुंडलिनीला भेटायला येतात. म्हणजे वर्षभर काय होतं, आपली कुंडलिनी हे मोक्षाकडे जाण्यासाठी म्हणजे ब्रह्मरंध्राकडे वाटचाल करत असते मूलाधारापासून. आणि एकमेव असा शिवरात्रीचा दिवस असा ज्या दिवशी ब्रह्मरंध्रामधून शिवतत्व हे मूलाधाराला भेटायला खाली उतरतं. म्हणजे त्या दिवशी आध्यात्मिक उन्नती करणाऱ्यांसाठी, आध्यात्मिक प्रचिती अनुभव घेणाऱ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आता या दिवशी आपण कशा पद्धतीने सेवा करू शकतो यावर थोडी चर्चा करू. यामध्ये भगवान शिवांना प्रिय असणारं सर्व साहित्य आपण गोळा केलं. म्हणजे दूध, दही, मध, उसाचा रस, ताक, त्यानंतर डाळिंबाचा रस, अखंड तांदूळ ही शिवपूजेमधल्या अतिशय महत्वाच्या वस्तू. त्यानंतर काळे तीळ, पांढरे तीळ, उडीद, जवस, सातू, गहू, 7 प्रकारचं धान्य, बेलफळ, बेलपत्री, शिवांना आवडणारे वेगवेगळे फुलं, हादगा, मोगरा, धोत्रा, कनेर, प्राजक्त, दवना, त्यानंतर भस्म या सर्व वस्तूंची आपण जुळवाजुळव केली. त्यानंतर याशिवाय लागणारी पूजेला इतर वस्तू म्हणजे जानवं, अत्तर या सर्व गोष्टी. आता पूजा कशी करणार तर सायंकाळी 6 वाजता पहिला प्रहर, रात्री 12 वाजता दुसरा प्रहर, पहाटे रात्री 3 वाजता, रात्री 9 वाजता दुसरा प्रहर, मध्यरात्री 12 वाजता तिसरा प्रहर, परत मध्यरात्री 3 वाजता चौथा प्रहर. हे 4 प्रहर. आता कसं करणार तर त्रयोदशीला म्हणजे
आदल्या दिवशी गुरुवारी रात्री 7 तारखेला गुरुवारी रात्री संध्याकाळी आपण महाशिवरात्री व्रतासाठी आपण एक भुक्त राहणार, म्हणजे त्या दिवशी दिवसभरात आपण एकदाच जेवण करणार, रात्री जेवण करणारच नाही किंवा नक्त भोजन करणार आणि महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प सोडणार। त्या दिवशी शिवस्मरण करत आपण रात्रभर झोपणार। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून शुचिर्भूत होऊन स्वच्छ कपडे परिधान करून सूर्याला साक्ष ठेवून आपण महाशिवरात्री व्रताचा सकाम किंवा निष्काम साधण्याचा आपण संकल्प सोडणार। हा संकल्प सोडल्यानंतर आपण दिवसभर पूजेचं साहित्य जुळवाजुळव करू, दिवसभर शिवमंत्राचं आपण नामस्मरण करू। सायंकाळी 6 वाजता पहिला अभिषेक सुरू होईल। पहिला अभिषेक दिल्यानंतर 6चा नंतर आपण 9 वाजता दुसरा, रात्री 12ला तिसरा, पहाटे 3 वाजता चौथा, असे 4 अभिषेक दिल्यानंतर सकाळी 6 वाजल्यानंतर सूर्य ज्यावेळी उगवेल त्यावेळी सूर्याला साक्षी मानून या व्रताची आपण सांगता करू शकतो। आता हे सांगता झाल्यानंतर या व्रताचं तुम्हाला पूर्ण फळ मिळेल। आता व्रतादरम्यान आपण करणार काय, तर व्रतादरम्यान आपण शिवलिंगाला विधिवत सर्व वस्तूंचे उपचार अर्पण करून अभिषेक देऊ। यामध्ये प्रत्येक वस्तूचा काही ना काहीतरी एक हेतू आहे। जसं शिवलिंगाला आपण दूध, दही, मध, तूप, उसाचा रस, ताक, डाळिंब रस, अखंड तांदूळ, तीळ, उडीद, जवस, गहू, 7 प्रकारचं धान्य, मसूरची डाळ या सर्व वस्तू वापरून, भस्म वापरून, वेगवेगळी फुलं, बिल्वपत्र वापरून आपण अभिषेक देऊ। या अभिषेकामध्ये उसाचा रस वापरल्यानंतर आरोग्य प्राप्ती होते, डाळिंबाचा रस वापरल्यानंतर लक्ष्मी प्राप्ती होते, अखंड तांदूळ वापरल्यानंतर धनधान्यामध्ये वाढ होते, तीळ वापरल्यानंतर सर्व पातकांचा नाश होतो, काळे तीळ वापरल्यानंतर पितृदोष कमी होतो, उडीद वापरल्यानंतर कालभैरवाची कृपा होती व बाहेरील बाधा शांत होते, जवस वापरल्यानंतर कर्ज कमी होतं, सुख प्राप्ती मिळते। त्यानंतर मसूरची डाळ अर्पण केल्यामुळं आपल्याला आपल्या अंगावरचं कर्ज कमी होतं किंवा हर प्रकारचे ऋण कमी होतात। आता यामध्ये आपण पूजा करणारच आहोत, तर ही काम्य पूजा असणार आहे आपल्यासाठी। सकाम निष्काम भावनेनं पूजा करणाऱ्यांची संख्या थोडीफार विरळच आहे। तर काम्य पूजा करणाऱ्यांसाठी माझा सल्ला असा असेल की तुम्ही या दिवशी भगवान शंकरांची पिवळी पूजा द्या, कारण पिवळ्या पूजेचं एक महत्व असं आहे की पिवळी पूजा ही सर्व प्रकारची ऐहिक सुख मिळवून देणारी व माणसाच्या अंगावर असणारी सर्व प्रकारची ऋण बाधा निवारण करणारी व ज्यांचं लग्न होत नाही किंवा ज्यांना प्रापंचिक सुख नाही आहे किंवा ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांच्यासाठी हे व्रत खूप महत्वाचं आहे। तर ही पूजा कशा पद्धतीने केली जाऊ शकते, तर भगवान शंकराच्या पूजेमध्ये हर प्रकारची जी वस्तू तुम्ही वापरताय ही पिवळी वापरा। उदाहरणार्थ पिवळी हळद, पिवळी हळकुंड, हळदीनं रंगवलेली पिवळी सुपारी, पिवळं जानवं, अशा पद्धतींचा जास्तीत जास्त पिवळ्या वस्तूंचा वापर करा आणि कोणत्याही शिवमंत्रांचा अखंड जप करा। उदाहरणार्थ नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र, ओम नमः शिवाय हा मंत्र किंवा शिव गायत्री मंत्र किंवा रुद्र गायत्री मंत्र किंवा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र या मंत्राचा तुम्ही जप करू शकताय किंवा आणखी कोणता किंवा तुम्ही गुरुमंत्र म्हणून गुरुमंत्राचा जप करू शकताय। अशा पद्धतीनं शिव लीलामृत पोथीमधील 42 नित्यपाठाच्या ज्या ओव्या आहेत त्यांचा पाठ करू शकताय, एखादं शिव स्तोत्र म्हणू शकताय किंवा शिव दारिद्र्य दहन स्तोत्र याचा पाठ करू शकताय, जास्तीत जास्त शिवमंत्राचा जप करू शकताय। विधिवत शिवमंत्राला पूजा दिल्यानंतर भगवान शिवांना व्यवस्थित सर्व उपचार अर्पण केल्यानंतर अत्तर लावा, त्रिपुंड काढा भस्माचं। महत्वाचा भाग म्हणजे या पूजेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त बेलपत्रांचा, भस्माचा आणि पांढऱ्या फुलांचा जास्तीत जास्त वापर करा। यानंतर भगवान शिवांना एखादा चांगला नैवेद्य बनवून तो नैवेद्य द्या, नैवेद्य त्यांच्या समोर अर्पण करा त्यांना। त्यानंतर या व्रताचा तुम्ही उपवास केलात, पूजा दिलीत, रात्रभर पूजेच्या निमित्तानं तुमचं जागरण घडलं। आता यानंतर तुम्ही या व्रतासाठी पहाटे 3 नंतर सकाळपर्यंत सूर्य उगवेपर्यंत तुम्ही हवन पण करू शकता। कोणत्याही एका मंत्राचं स्वाहाकार जोडून तुम्ही जास्तीत जास्त हवन करू शकता। अशी 4 प्रहारामध्ये तुमची ही शिवपूजा झाली। आता ही सगळी पूजा झाली, आता या पूजेमध्ये आपण काय साधणार आहे, तर समजा आपल्याला जर चंद्रदूषित असेल तर आपल्याला मानसिक कुचंबना, आत्मविश्वासाची कमतरता, भीती वाटणे, दुबळेपण हे सर्व चंद्रदूषित असण्याचं लक्षण आहे। आपल्याला जर राहू पीडा असेल तर आपल्या कामामध्ये बाधा येणं, पैसा न टिकणं, कोणत्याही कार्यामध्ये यश न येणं, समाजात नाचक्की होणं, पितृदोष असेल तर घरात प्रपंचामध्ये यश न येणं, धनधान्य न पुरवठी येणं, अन्नाला चव न लागणं, पितृदोषामुळे घराची वंशवेल व्यवस्थित न वाढणं, प्रपंचात यश न येणं, हे सर्व असंख्य दोष प्लस
आपल्या प्रत्येक माणसाच्या कुंडलीमध्ये हा कालसर्प दोष हा असतोच, फक्त तो कमी अधिक तीव्रतेचा असतो. या सर्व दोषांवरती अतिशय प्रभावी साधना म्हणजे शिवसाधना, असे शिव उपासना. ही शिव उपासना कशा पद्धतीने केली जाऊ शकते? समजा तुम्हाला चंद्रदोष असेल तर तुम्ही एखादं पांढरं वस्त्र घ्या, त्यामध्ये पांढरे तांदूळ, पांढरे तीळ, पांढरी खडी साखर, एक नारळ एकत्र गाठ मारून हे शिवलिंगावरती अर्पण करा व चंद्रस्तोत्राचे पाठ करा. समजा तुम्हाला राहू दोष असेल तर गहू आणि नारळ घ्या, हा शिवलिंगावरती अर्पण करून राहू पीडा शांत होण्यासाठी भगवान शिवांना प्रार्थना करा व राहू मंत्राचा जप करा. समजा तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर पितृस्तोत्र, जे पितृतुष्टीकारक जे स्तोत्र आहे, या स्तोत्राचे भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती काळे तीळ अर्पण करा व पितृस्तोत्राचे 11 पाठ अर्पण करून त्यांना प्रार्थना करा की माझे समस्त पितृदोष शांत करा म्हणून. अशा पद्धतीने तुम्ही पूजा देऊ शकता. या व्यतिरिक्त प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये जसं कालसर्पदोष असतो, फक्त तो कमी अधिक तीव्रतेचा असतो. या कालसर्पदोषाला शांत करून, या कालसर्पदोषाकडून चांगली फळं प्राप्त करून घेण्यासाठी भगवान शंकरांच्या शिवलिंगाला व्यवस्थित विधिवत अभिषेक द्या. त्यानंतर नाग गायत्री मंत्राचा जप करा. ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात. या नाग गायत्रीचा मंत्र जप करत असताना मोरपंख घेऊन मोरपंखानं शिवलिंगाला वारा घाला. यामुळे शिवदोष, आपला जो कालसर्प दोष आहे कुंडलीमध्ये, तो शांत होतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही ही शिव उपासना करून त्या दिवशी भगवान शंकरांची व्यवस्थित कृपा प्राप्त करू शकता. फक्त या पूजेमध्ये महत्वाचे 4 अंग आहेत या पूजेला, की या पूजेसाठी आपल्याला पहिली उपवास करायचा आहे, त्यानंतर भगवान शिवांना पूजा अर्पण करायची आहे. पूजेच्या निमित्तानं आपण व्यवस्थित जागरण करायचं आहे. आता जागरणाचा अर्थ असा आहे की या दिवशी शिवतत्व हे ब्रह्मांडावर पूर्ण रूपानं साकार झालेलं असतं. हे शिवतत्व आपल्या आतमध्ये उतरवण्यासाठी, म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी, थोडक्यात सांगायचं तर पातंजली योगसूत्र या ग्रंथाप्रमाणे हे सर्व तत्व आपल्या शरीरात जर उतरवायचं असेल तर त्यासाठी आपला पाठीचा मणका त्या दिवशी रात्रभर एक सरळ रेषेमध्ये, म्हणजे पृथ्वीला पॅरलल असणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण ताट बसावं. ताट बसून या सर्व पूजा, व्रत, उपवास, नामस्मरण, हवन हे सर्व करावं, जेणेकरून शिवतत्व आपल्या ब्रह्मरंध्रामधून आत प्रवेश करून आपल्या मूलाधाराला भेटेल आणि त्यामुळे आपल्यामध्ये शिवतत्व जागृत होईल. ही झाली पूजेची 3 अंग. 4थं अंग आहे, केलेल्या पूजेनं ईश्वराला ती पूजा आपण हवन माध्यमातून पोच करून ईश्वराला आपण ताकद वाढवू, त्या ईश्वराची ताकद वाढवू. त्यासाठी शेवटच्या प्रहरामध्ये आपण कोणत्याही शिवमंत्रानं भगवान शंकरांचा मंत्र जोडून त्याला स्वाहाकार करून आपण त्याचं हवन करून ईश्वराला बली करू. आणि पहाटेच्या वेळी कोणताही एक गोड नैवेद्य म्हणून महाआहुती हवनमध्ये प्रदान करू आणि या व्रताची सांगता करू. त्यानंतर सूर्य उगवल्यानंतर भगवान सूर्यनारायणांना साक्षात मानून आपण भगवान शिवांचा हा जो 24 तासाचा केलेला जो उपवास आहे, ह्या सर्व उपवासाचा आपण पारणं करू आणि त्यानंतर अन्न ग्रहण करून आपण हे उपवास सोडू. अशा पद्धतीनं आपण ही शिव उपासना करू शकतोय. आशा करतो की अशा पद्धतीनं आपण ही जर शिव उपासना केली, यामध्ये आपण वेगवेगळी व्रत, वेगवेगळी जप, वेगवेगळ्या मंत्रांचा जप, वेगवेगळे स्तोत्रपाठ, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण, नामस्मरण, शिव अभिषेक, त्यामध्ये वेगवेगळे उपचार अर्पण करून त्यानंतर आरती, नैवेद्य हे सगळे उपचार देऊन परत शिव मंत्राचं तुम्ही हवन कराल तर तुम्हाला भगवान शंकरांची तुमच्यावर कृपा होईल व आपल्यास आध्यात्मिक उन्नतीसाठी भगवान शिव हे सहाय्यभूत होतील. मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जगतपिता आहेत. ते साक्षात प्रत्येकाला गुरु म्हणून मार्गदर्शन करत असतात. गरज आहे ते फक्त एका साधकानं आपलं अंतकरण पूर्णपणे त्यांच्या चरणी समर्पित करून एक जीव एकनिष्ठ होऊन भगवान शिवांची आराधना करणं. आशा करतो या माहितीनं आपल्याला समाधान झालं असेल व आपल्यास काहीतरी ज्ञान मिळालं असेल.